हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आजचा संदेश आहे एकमेकांना क्षमा करा. कलसे 3 अध्याय 12-13 वचन. तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र प्रिय असे निवडलेले लोक आहात. म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता हे धारण करा. एकमेकाचे सण करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गळणे असल्यास आपसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. वचनात पाऊलच सांगते, आपण देवाचे पवित्र प्रिय असे निवडलेले लोक आहोत. देवाने आपल्याला त्याच्या समक्ष पवित्र व निर्दोष असावे म्हणून जगाच्या स्थापनेपूर्वी ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले आहे. आम्ही ख्रिस्ताच्या महान प्रेमाने निवडलेले लोक आहोत. म्हणून आम्ही सुद्धा एकमेकांना क्षमा करावी, जसे प्रभूने आम्हाला क्षमा करून प्रिय लोक म्हणून निवडून घेतले आहे. आमच्यामध्ये पण क्षमाचा स्वभाव असायला पाहिजे. 2 कोरिन्थीयर 2 अध्याय 10 वचन. ज्या कोणाला तुम्ही एखाद्या गोष्टीची क्षमा करिता त्याबाबत मीही क्षमा करीतो. कारण मी क्षमा केली असली तर ज्या कशाची क्षमा केली ती तुम्हाकरिता ख्रिस्ता समक्ष केली आहे. एखाद्या व्यक्तीने आमचे काही वाईट केले व आमच्या मनामध्ये त्याच्याविषयी राग आहे, परंतु आम्हाला प्रभू करिता त्याला क्षमा करावी, कारण प्रभूही त्याला त्याबाबत क्षमा करेल असे पावलाचे सांगणे आहे. कारण का प्रभू येशू पेत्राला बी म्हणाला की तुझ्या भावाने तुझे काही वाईट केले असेल तर त्याला क्षमा कर. 7:70 त्याला क्षमा कर. मत्ती 7:14 वचन. कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधाची क्षमा केली तर तुमच्या स्वर्गातला पिता तुम्हालाही क्षमा करेल. परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमच्या पिताही तुमच्या अपराधाची क्षमा करणार नाही. जर कोणी आमचे वाईट केले किंवा आमच्याविषयी अपराध केला तरी आम्ही त्याला क्षमा करावी, कारण आमचा स्वर्गातला पिता आमच्या अपराधाची क्षमा करेल. कारण आम्ही सुद्धा कुठे न कुठे वाईट करीत असतो, अपराध करीत असतो. आम्हाला बी क्षमेची गरज आहे. परंतु प्रभू येशू सांगत आहे की तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधाची क्षमा करा तर स्वर्गातला पिता तुम्हाला क्षमा करेल. स्तेफन जो प्रभूचा सेवक होता, त्याने पवित्र आत्म्याचे सामर्थ्याने संदेश सांगितला तर लोकांनी त्याला दगडमार केला. तरी स्तेफन प्रभूला विनंती केली, हे प्रभू, ह्यांचे पाप मोजू नको, त्यांना क्षमा कर. प्रेषितांच्या कृत्ये 7 अध्याय 60 वचन मध्ये. आम्हाला क्षमा करणारा स्वभाव पाहिजे, कारण आम्ही देवाचे निवडलेले लोक आहोत. योहानेच्या 20 अध्याय 23 वचन. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करिता त्याची क्षमा झाली आहे, आणि ज्या कोणाची तुम्ही तशी ठेवतात ती तशीच ठेवलेली आहे. जर आम्ही कोणाच्या पापाची क्षमा, चुकाची क्षमा करतो तर त्याची क्षमा त्याला झाली आहे. परंतु जर आम्ही क्षमा करीत नाही तर ती तशीच ठेवलेली आहे. आम्हाला एकमेकांना क्षमा करायचे आहे व आम्हाला प्रभूपासून क्षमा प्राप्त करून घ्यायची आहे. एकमेकांना प्रीतीने वागून घ्यायचे, कारण ही सुद्धा प्रभूची आज्ञा आहे. इफिसकराच्या 4 अध्याय 2 वचन 3 वचन. पूर्ण नम्रता, सौम्यता, सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागून घ्या. आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनात राखण्याचे झटत जा. पाऊलच सांगत आहे की प्रभूने आम्हाला प्रीतीने वागून घेतले आहे, तसे आपणही एकमेकांना प्रीतीने वागून घेतले पाहिजे. ज्या प्रकारे प्रभूने आमची क्षमा केली तसे आम्ही सुद्धा एकमेकांची क्षमा करावी. आणि आपले ऐक्य आत्म्याच्या द्वारे घडून आले आहे ते ऐक्य आम्हामध्ये असावे, कारण आपले ऐक्य आत्मिक आहे, हे आत्म्याच्या द्वारे घडून आले आहे. धन्यवाद करतो प्रभू. आजच्या पवित्र वचनाच्या द्वारे पिता आम्हाला आशीर्वादित कर. प्रार्थना तुझे उपकारमध्ये प्रार्थना सामर्थ्य प्रभू येशूच्या नावात स्वीकार कर पिता. आमेन. प्रेज द लॉर्ड.